नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर इथे मी स्वयंपाकाला लागले होते। आता बाकीची सगळी काही कामं माझ्या आवरून घेतले होते। मी कपडे धुईपर्यंत मुलांनी मॅगी बनवली होती आणि सर्वांनी आम्ही नाश्त्यामध्ये मॅगी खाल्ली होती। तर भूक नव्हती जास्त, त्यामुळे मग इथे सगळेच म्हटले की मसाले भात बनवाल, तर त्याचीच मी इथे तयारी करत होते। वटाणा सोलून घेतला होता, फ्लावरही कट करून घेतला होता आणि बटाटा कट करत होते। तर माझे मसाले भात बनवण्याची इथे तयारी चालू होती। कांदा वगैरे कट करून, कांदा टोमॅटो मी कट करून ठेवत होते आणि इथे आर्यनचं तेच चाललं होतं की मम्मी आज भूक नाही आहे जास्त, तर भात बनवते, तर कसा बनवते ते विचारत होता। तर मी ते इंद्रायणी तांदळाचा भात बनवत होते, कारण की आम्ही रेग्युलर इंद्रायणी तांदूळ खातो आणि कधी कधी तर मग दुसरे तांदूळ, मग बासमती वगैरे मी असं काय बनवत असते। तर आता इथे मसाले भात बनवायचा होता म्हणून मी इंद्रायणी तांदळाचाच बनवत होते। तर खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मी बारीक करून घेतली आणि तयारी करून साईडला ठेवून दिली होती। तर इथं फ्रेश अशी कोथिंबीर अथर्व घेऊन आला होता, तीही मी साफ करून ठेवून दिली। आणि ह्या जी कैऱ्या आहेत त्या आम्हाला शेजारीच एका ताईंनी दिलेल्या आहेत। खूप छान कैऱ्या आहेत, तर त्यांनी मला रात्री दिल्या होत्या। तर म्हटलं तेही कट करून घेते आता ह्याच्याबरोबर, मसाले भाताबरोबर खाण्यासाठी। आता इथे बनवायची तयारी चालू झाली मसाला भात। तर इथे मसाला भातासाठी मी थोडेसे खडे मसाले टाकले होते, त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि मोठी इलायची। जास्त काय मी खडे मसाले टाकले नव्हते। त्याच्यानंतर कांदा वगैरे परतून घेतला, त्याच्यामध्ये लाल मिर्च पावडर, कांदा मसाला आणि किचन किंग मसाला थोडासा टाकून परतून घेतलं होतं छान। आणि तांदूळ त्यामध्ये ॲड करून पाणी वगैरे टाकलं आणि ते गरम मसाला थोडासा कोथिंबीर ॲड करून मी ठेवून, आता सिंपलच भात बनवत होते, जास्त काय नाही। आणि कोथिंबीर वगैरे टाकून मी कुकर लावून दिला होता इथे। आता कुकर तर एका साईडला लावून दिला होता। त्याच्यानंतर ह्या गोष्टी जे घेतल्या होत्या ते जिथल्या तिथं ठेवून देत होते। कोथिंबीर तर लगेच सुकून जाते, आता उन्हामुळे ना लगेच साफ करून मला ठेवून द्यायला लागली फ्रीजमध्ये। आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जे कैरी वगैरे आहे ते कट करून घेते, त्याच्यानंतरून बीट वगैरे कट करून घेत होते तर खाण्यासाठी। म्हटलं कुकर होईपर्यंत ह्याची तयारी करून घेते मी। त्याच्यानंतरून भांडे वगैरे नाश्त्याचे पडले होते, तेही म्हटलं साफ करून घेते, कारण की भांडे वगैरे बरेचशी पडतात। दिवसातून 2-3 वेळा तरी भांडी होतातच, आता जेवल्याच्या नंतरही भांडे पडतील। तर आता इथे भांडे वगैरे साफ करून घेतले मी। त्याच्यानंतर मला हॉलमध्ये 2 टेबलही आवरायचे होते, कारण की 2 दिवस झालं ते तसेच ठेवले होते मी आवरायचं म्हणून। आता उन्हामुळे ना खूप जास्त धूळ येते आणि तेही काम करायचं होतं मला। म्हटलं आधी किचनचं काम आवरून घेते आणि त्याच्यानंतरून मग मी टेबलही आवरायला घेईल। आता मी टेबल इथं आवरायला घेतला होता, म्हटलं टेबल आवरून घेते। आता 2 दिवस झालं होतं मी इथलं आवरलं नव्हतं, तर इतकं जास्त धूळ आली होती ते आणि पसाराही तितकाच झाला होता। आता मुलं घरी आहेत तर थोडाफार पसारा इकडे तिकडे होतो। आणि आता मी भांडी धुईपर्यंत आहे ना आर्यनला सांगितलं होतं की तुझे बुक वगैरे जे लागत नाहीये ते साईडला करून घे म्हणून, कारण की म्हटलं गेल्या वर्षीचे जे बुक आहेत ते त्याचे छान ठेवलेले आहेत त्याने, जर लागले कोणाला तर देऊन टाकता येईल। आणि नवीन जे बुक आहेत, जे नोटबुक वगैरे, तर ते व्यवस्थित ठेवून देऊ म्हणून। आता नवीन जे बुक भेटणार आहे त्याच्यासाठी ही जागा मला करायची होती ह्या टेबलवरती। तर आर्यनचे बुक ह्या टेबलवरतीच असतात, त्यामुळे अथर्वच्या दुसऱ्या टेबलवरती असतात बुक, ते साईडला आहे। तर इथलंच 2 टेबल मला आवरून घ्यायचे होते। आता दोन्ही टेबल साईडला मी ते ठेवलेले आहेत, कारण की माझं बरंचसं सामान त्यावरती असतं, देवाचं, रांगोळीचं वगैरे, साचे वगैरे मी ठेवलेले असतात। आता तेच म्हटलं पटकन व्यवस्थित सगळं आवरून घेते स्वच्छ। आता रोज इतकी कामं असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी करायला थोडासा वेळ जातो। आता ह्या बुक मी अथर्वला विचारत होते तुला लागत नसेल तर ठेवून देते, पण तो म्हटला नाही लागतात मला, जेव्हा टाइम भेटतो तेव्हा मी वाचत असतो। त्यामुळे त्याने ऑनलाईन मागवलेले आहेत ह्या बुक आणि त्या मग मी परत व्यवस्थित झटकून वगैरे ठेवून देणार होते। धूळ खूप जास्त त्याच्यावरती बसले होते त्यामुळे। तर आता धूळ येतेच आहे, समोर बांधकाम चालू आहे त्यामुळे धूळ जास्त येते माझ्या इथे, आणि त्यामुळे रोजच्या रोज मला असं पुसूनही घ्यायला लागतं। आता सकाळी मी पुसल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत परत धूळ त्याच्यावरती असते। आता तर 2 दिवस झालं होतं त्यामुळे जास्तच धूळ आली होती। तर आता माझं हे काम चालूच होतं, तोपर्यंत ते म्हटले की जेवण करूया आधी आणि मग तू काम कर, कारण की मला इथे बराचसा वेळ जाणार होता, त्यामुळे मग जेवायला मी तिथून आले। आता इथे भात बघू शकता, खूप छान झाला होता मसाला भात आपला। आता इंद्रायणी तांदळाचा आहे तरी पण एकदम सुटसुटीत झाला होता। जेवायची तयारी इथं मी चालू केली होती। आता इथं केक खायचा होता आर्यनला, तर म्हटलं मम्मी मला केक दे। आता केक कटिंग केली होती मी, ते काय दाखवलं नाही, रात्री लेट झालं होतं त्यांना यायला आणि त्याच्यानंतर केक कट केला होता। थोडी तब्येतही माझी व्यवस्थित नव्हती, त्यामुळे मग मी शूट वगैरे काही घेतलं नव्हतं। तर आजचं जेवण असं काय होतं।
तर मी ते जेवण वगैरे कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर परत आम्ही दोघे इथे साफ करायला बसलो होतो, आर्यन आणि मी. तर बरेचसे आर्यनही हेल्प करत होता मला, कारण की त्याच्याच वस्तू आहेत तिथं, त्यामुळे त्याला माहिती आहे कुठली गोष्ट ठेवायची कुठली नाही ठेवायची. मी इथे देवाचे रांगोळी, परत पंत्या, ज्या पण गोष्टी लागतात ना, दिवे वगैरे, ते ह्या बॉक्समध्ये दोन्ही ठेवलेले आहेत. परत रांगोळी भरपूर आहे माझ्याकडे, ते मी एक्स्ट्राच्या आणून ठेवलेले आहेत. त्याच गोष्टी मी तिथे ठेवलेल्या आहेत. आणि जे पुढचं जे टेबल आहे त्याला चिटकून त्याच्यामध्ये देवाचे वस्त्र वगैरे त्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. तर तेच आता व्यवस्थित करून ठेवत होते. आता रोज इतकं काम असतं ना, त्याच्यामुळे आहे ना सगळ्या गोष्टी अशा काढून व्यवस्थित साफ करून ठेवता येत नाही. पण आज काढलं होतं सगळं, तर म्हटलं चला व्यवस्थित ठेवूनही देते. बराचसा वेळ माझा ह्या कामामध्ये पण गेला होता. आता इथे माझ्या हातून हा ड्रॉवर तुटला, आधीच तुटला होता थोडासा आणि त्याच्यात जास्तच तुटला तो, की ठेवण्यासारखाच नव्हता. त्यामुळे मग मी काढूनच टाकला त्याला. आणि त्याच्यानंतरून मग सगळं ते जे पण खराब होतं ते सगळं काय बाहेर ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून मॉप वगैरे मारून घेतला होता. आता हे काम झाल्याच्यानंतर थोडा वेळ आरामही केला होता. खूप जास्त ऊन वाढलेला आहे आणि थोडं जरी काम केलं तर थकल्यासारखं होऊन जातं. म्हटलं थोडा वेळ आराम करू. आणि आराम केल्याच्यानंतर मला झाडांमध्ये जे गवत वाढलं होतं ना, ते मला साफ करायचं होतं. आता झाडं तर खूप जास्त आवडतात, पण त्याचं मेंटेनन्सही तितकाच असतो. आता पाठीमागे पाऊस झाला होता त्यामुळे गवत वाढलं होतं. पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त गवत वाढतं आणि सारखं ते साफ करायला लागतं. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त, उन्हाळ्यामध्ये इतकं नाही, पण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त त्यामध्ये गवत येतं. तर सगळं गवत वगैरे मी साफ करून घेतलं. आता रोज मी इथे झाडू वगैरे सकाळचं मारत असते. ते काही मी रोज तुम्हाला दाखवत नाही, पण रोज साफ ठेवते. त्याच्यामुळे बाकी साईडला तर कचरा नाही आहे. मग जे काढलं होतं ना मी आता, तेच आता मी व्यवस्थित सगळं झाडून वगैरे घेत होते आणि बाहेर टाकून देत होते. कारण की खूप जास्त पसारा होतो. वरच्यावर ह्याचं झाडांची कटिंग करायला लागते. असं काय गवत वाढलं, गवत काढायला लागतं, कुठल्या झाडाला काय नाही ते सगळ्या गोष्टी बघायला लागतं त्यामुळे आता हे रोजचंच काम आहे. थोडंसं जरी नाही लक्ष दिलं ना, तर मग असं काय गवत वगैरे वाढतं, त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ थांबते. गवत जर त्यामध्ये वाढलं तर झाडांची ग्रोथ होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं झाडांमध्ये जर गवत वाढलं असेल तर लगेच असं काढायला लागतं, नाही तर मग ग्रोथ होत नाही झाडांची. तर आता आवरून घेते सगळं काही. तरी ते बघा, स्टपीने आहे ना असं काय झाडाचं नुकसान करतो स्टपी. तर गुलाबाचं झाड तोडलं होतं त्यांनी. आता मी परत लावून दिलं. रोज त्याचं काय नाही काय असं चालू असतं. तर जास्वंदीच्या झाडाला असं काय झालेलं आहे. कोणाला ह्याच्याबद्दल काय माहिती असून उपाय तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पूर्ण झाडालाच झालेलं आहे. जिथं फुलं येतात ते तिथं तर जास्त प्रमाणामध्ये आहे. तर त्यामुळे म्हटलं तुम्हाला एकदा दाखवते. कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.